हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, त्यालाच आपण फॉर्मली म्हणतो पुणे युनिव्हर्सिटी, यांच्यामार्फत कंडक्ट केला जातो. यावर्षी 15 जून 2025 रोजी MS सेट एक्झाम कंडक्ट होणार आहे. या एक्झामिनेशन संदर्भात युनिव्हर्सिटीसोबत माझं जे बोलणं झालेलं आहे त्या बोलण्यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे डिस्कशन केलेले आहेत. ते दोन्ही मुद्दे विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचे आहेत. तेच मुद्दे आज मी या ठिकाणी ॲज इट इज तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे. म्हणजे त्यातील फर्स्ट जो पॉईंट होता तो पॉईंट MS सेट एक्झामच्या ॲप्लिकेशन संदर्भात होता की MS सेट एक्झामचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हे कधीपर्यंत रिलीज होऊ शकतात या संदर्भात युनिव्हर्सिटीमार्फत जी इन्फॉर्मेशन आपल्याला भेटलेली आहे ती इन्फॉर्मेशन ॲज इट इज मी आज शेअर करणार आहे. सेकंड जो पॉईंट अतिशय महत्त्वाचा होता तो म्हणजे मागील वर्षी 2024मध्ये जो MS सेट एक्झाम कंडक्ट केलता त्या MS सेट एक्झाममध्ये विद्यार्थ्यांनी आन्सर योग्य देऊन देखील त्यांना त्या आन्सरचे मार्क भेटले नव्हते. मग असा इशू यावर्षी होऊ नये त्या अनुषंगाने युनिव्हर्सिटीसोबत नोटिफिकेशन येण्यापूर्वीच मी डिस्कशन केलेला आहे. या संदर्भात युनिव्हर्सिटीने काय फीडबॅक दिला आहे तो फीडबॅक आज मी शेअर करणार आहे. व्हिडिओ प्रॉपर व्हा. जर तुम्ही 2025चा MS सेट एक्झाम देणार असाल तर या व्हिडिओमध्ये जे काही सांगणार आहे ते तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं. कारण एक्झामिनेशनमध्ये अभ्यास करणं ही वेगळी बाजू आहे आणि एक्झामिनेशन पॅटर्न संदर्भात काही पॉईंट समजून घेणं ही वेगळी बाजू आहे. तर जी सेकंड बाजू आहे तीच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ डेफिनेटली तुम्हाला हेल्पफुल ठरू शकतो. ठीक आहे, तर आजचं लेसन सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. तर फ्रेंड हे पहा, MS सेट एक्झाम 2025 म्हणजे जो एक्झाम 15 जून 2025 रोजी कंडक्ट केला जाणार आहे त्या एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी डिटेल कोर्स आपण सुरू केलेला आहे. या कोर्समध्ये पेपर 1चे टोटल 10 युनिट तुम्हाला इन डिटेल कव्हर करून दिले जातात. प्लस या संदर्भात प्रॅक्टिस देखील करून घेतली जाते. या कोर्सचा ॲक्सेस आपण खूप इझी वेने ठेवलेला आहे. या कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत. या ठिकाणी तुम्ही त्यांचे रिझल्ट पाहू शकता. 2023मध्ये खूप चांगला रिझल्ट आपला डिक्लेअर झाला. त्यानंतर 2024मध्ये जवळपास 370हून अधिक विद्यार्थ्यांनी पेपर 1मध्ये चांगला स्कोअर करून एक्झामिनेशन क्लिअर केलेला आहे. तुम्ही देखील MS सेट एक्झाम क्लिअर करू शकता. आपला कोर्सचा वापर तुम्ही MS सेटच्या पेपर 1साठी डेफिनेटली करू शकता. पेपर 1मध्ये 80+ देखील मार्क विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहे. पेपर 1 संदर्भात इन्फॉर्मेशन तुम्हाला इन डिटेल हवी असेल तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. इन डिटेल तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. पेपर 1चा फुल अँड फायनल असा हा कोर्स आहे. या कोर्सला तुम्ही पाहिल्यानंतर पेपर 1 संदर्भात अदर तुम्हाला स्टडी करण्याची गरज पडणार नाही. अदर प्रॅक्टिस देखील करण्याची गरज पडणार नाही आहे. प्रॅक्टिस देखील याच कोर्समध्ये तुमची करून घेतली जाईल पेपर 1 संदर्भात. इन्फॉर्मेशन हवी असेल तर या नंबरवर मेसेज करा. इन्फॉर्मेशन पहा. योग्य वाटलं तर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. या कोर्स संदर्भात नवीन बॅच आपण लवकरच लॉन्च करणार आहोत. ठीक आहे, तर या नंबरवर मेसेज करायला विसरू नका. हाच नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. तर फ्रेंड हे पहा, आज आपण युनिव्हर्सिटीसोबत जे माझं बोलणं झालं आहे त्या बोलण्यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे डिस्कशन केलेले आहेत. ते मुद्दे ॲज इट इज या ठिकाणी पाहणार आहोत. तिथील फर्स्ट जो पॉईंट आहे तो तुम्हाला मी क्लिअर करतो ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म संदर्भात. म्हणजे जो 15 जूनला एक्झाम होणार आहे त्या 15 जूनच्या एक्झामिनेशनचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आणि रजिस्ट्रेशन विंडो कधीपर्यंत ओपन होईल या संदर्भात ज्यावेळेस आपण युनिव्हर्सिटीला क्वेश्चन करतो त्या क्वेश्चननंतर त्यांचं आन्सर असतं की 15 जूनला जो एक्झाम होणार आहे त्या एक्झामचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हे 20 फेब्रुवारीच्या आत आम्ही रिलीज करण्याचा प्रयत्न करत आहोत. रिपीट करेल, प्रयत्न करत आहोत असं त्यांनी म्हणलं आहे. एक्झॅक्ट डेट त्यांच्यामार्फत अनाऊन्स केलेली नाही आहे किंवा त्यांच्याकडे देखील आता एक्झॅक्ट डेट नाही आहे. ठीक आहे, पण त्यांचं म्हणणं आहे की 20 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आम्ही रिलीज करणार आहोत. माझं युनिव्हर्सिटीसोबत बोलणं झालं. ठीक आहे, त्या बोलण्यामध्ये जे त्यांचे सिनियर सर आहेत त्या सिनियर सरांसोबत देखील मी डिस्कशन केलेलं आहे आणि त्यामार्फत ही इन्फॉर्मेशन मी मिळवलेली आहे.
ठीक आहे, आता या ठिकाणी तुमचा फर्स्ट पॉईंट क्लिअर झाला असेल की ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजेच रजिस्ट्रेशन विंडो कधीपर्यंत ओपन होईल. तर 20 फेब्रुवारीपर्यंत रजिस्ट्रेशन विंडो तुमचा ओपन होईल जाईल आणि कदाचित मॅक्झिमम लेट झालं तर मॅक्झिमम 25 फेब्रुवारीपर्यंत टाईम होऊ शकतो. पण याच महिन्यात तुमचा रजिस्ट्रेशन विंडो हा ओपन झालेला असेल. ठीक आहे, सो निश्चिंत राहा, जास्त काही घाई गडबड करण्याची गरज नाही आहे. एकदा विंडो ओपन झाल्यानंतर जवळपास तो 20 ते 25 दिवस ऑन असतो. म्हणजे 20 ते 25 दिवस ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मची डेट असते. तुम्ही त्या ड्युरेशनमध्ये कधी ॲप्लिकेशन फॉर्म फिल करू शकता. सो रिलॅक्स राहा. ठीक आहे, एक्झामिनेशन डेट माहिती आहे तुम्हाला, 15 जूनला एक्झाम होणार आहे. मग 15 जूनची डेट लक्षात ठेवून अभ्यास करा. फॉर्म कधी सुटतायत हे जास्त महत्त्वाचं नाही आहे, 15 जूनला एक्झाम होत आहे हे महत्त्वाचं आहे. सिम्पल. तर एक पॉईंट आहे तो क्लिअर झाला असेल. आता जो सेकंड पॉईंट आहे तो सेकंड पॉईंट मी युनिव्हर्सिटीसोबत जो की डिस्कशन केलेला आहे तो पॉईंट या ठिकाणी तुम्हाला क्लिअर कट सांगतो. आता फॉर एक्झाम्पल इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर अवेलेबल असतो फायनल एक्झामचा. त्या ठिकाणी प्रॉब्लेम असा असतो की इंग्लिशमधनं काही वेळेस क्वेश्चन वेगळा असतो आणि काही वेळेस क्वेश्चन मराठीतनं वेगळा असतो. मग त्या ठिकाणी जे विद्यार्थी मराठीतनं क्वेश्चन पेपर सोडवत आहेत त्या विद्यार्थ्यांचा आन्सर योग्य असून देखील त्यांना मार्क भेटत नाही. असं मागच्या वर्षी एक्झामिनेशनमध्ये घडलेलं आहे, यावर्षी तसं घडू नये म्हणून मी मुद्दामून युनिव्हर्सिटीसोबत हे बोलणं केलेलं आहे. त्यावर त्यांचं काय म्हणणं होतं ते आपण पाहणारच आहोत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 9 ते 10 महिन्यांपूर्वी अशा प्रकारचा एक व्हिडिओ मी अपडेट केलेला आहे आपल्या चॅनलवर. म्हणजे ज्यावेळेस 2024 हा MSCT एक्झाम कंडक्ट झाला तो एक्झाम झाल्यानंतर हा व्हिडिओ मी अपडेट केला. या ठिकाणी क्लिअर कट सांगितलं होतं असे काही कारणं असतात की त्या कारणांमध्ये तुमचं उत्तर बरोबर असून देखील तुम्हाला मार्क मिळत नाही. मग ते कारणं कुठले ते आपण त्यावेळेस देखील पाहिलं होतं आणि यावेळेस मी युनिव्हर्सिटीला ते एक रिमाइंड करून दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे ती जी चूक आहे ती चूक विद्यार्थ्यांनी मागच्या वेळेस केली ती यावेळेस विद्यार्थ्यांनी तशी चूक करू नये म्हणून हा पॉईंट मी या ठिकाणी डिस्कशन करतोय. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक क्वेश्चन पेपर दाखवतो कशा प्रकारे युनिव्हर्सिटीमध्ये क्वेश्चन पेपरबाबत ज्या मिस्टेक होतात त्या कशा होतात ते या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 3 नंबरचा क्वेश्चन आहे. या 3 नंबरच्या क्वेश्चनला तुम्ही इंग्लिशमधनं पाहिलं तरी तर म्हणलं आयडेंटिफाय ए फॅक्टर. एक XYZ क्वेश्चन पेपर आहे, ओरिजिनल क्वेश्चन पेपर आहे युनिव्हर्सिटीचा. ठीक आहे, कुठल्या सब्जेक्टचा आहे कोणाचा आहे जास्त महत्त्वाचं नाही, प्रत्येक सब्जेक्टमध्ये या चुका तुम्हाला पाहायला भेटू शकतात. ठीक आहे, आता इथं म्हणले पहा आयडेंटिफाय फॅक्टर डझंट प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन अट्रॅक्टिंग FDI. इथे काय म्हणले डझंट प्ले म्हणजे काय निगेटिव्हिटी, बरोबर ना. आणि ते मराठीतनं काय म्हणले पहा ट्रान्सलेशनमध्ये खालीलपैकी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीला म्हणजेच FDIला आकर्षित करणारा सर्वात महत्त्वाचा घटक विषेद करा. पॉझिटिव्हिटी. इथं निगेटिव्ह क्वेश्चन आहे आणि द पॉझिटिव्ह क्वेश्चन आहे, पण सिरियल नंबर क्वेश्चनचा एकच आहे तो म्हणजे 3. आता ज्यावेळेस आन्सर की येते त्या आन्सर कीमध्ये जर तुम्ही 3 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर पाहिलं तर ऑप्शन D हा त्यांनी करेक्ट दिलाय. पण जर तुम्ही क्वेश्चन पाहिला तर क्वेश्चन इंग्लिशमधनं वेगळा आहे आणि मराठीतनं वेगळा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आन्सर इंग्लिशमधनं क्वेश्चनचं दिलं त्यांचं ऑप्शन D करेक्ट आहे, काही चुकीचं नाही आहे. पण ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न हा मराठीतनं वाचला आणि मराठीतनंच त्याचं आन्सर दिलं त्यांचं आन्सर A हे करेक्ट आहे. मग या ठिकाणी संभ्रम निर्माण होतो. हे पहा, ज्या विद्यार्थ्यांनी हा क्वेश्चन पेपर मराठीतनं सोडवला असेल त्यांचा आन्सर योग्य असेल, पण योग्य आन्सर असून देखील त्यांना मार्क भेटलेले नाही आहेत. कारण का क्वेश्चन थोडासा ट्रान्सलेशनमध्ये चुकीचा आहे. मग अशा वेळेस या विद्यार्थ्यांचा आन्सर योग्य असून त्यांना मार्क भेटत नाही. अशा कारणामुळे देखील काही विद्यार्थ्यांचा रिझल्ट राहून गेलेला आहे. ठीक आहे ना, म्हणजे हा फक्त एक क्वेश्चन नाही आहे. आता याच क्वेश्चन पेपरमध्ये 3 नंबरचा क्वेश्चन आपण पाहिला, त्यानंतर तुम्ही थोडंसं स्क्रोल डाऊन केलं तर 26 नंबरचा क्वेश्चन आहे पहा. या 26 नंबरच्या क्वेश्चनचा इंग्लिशमधनं ट्रान्सलेशन करेक्ट आहे, पण जर तुम्ही मराठीचा विचार केला तर ऑप्शन B आणि C हे दोन्ही पण ॲज इट इज सेम आहेत, पूर्णपणे सेम आहे, शब्द न शब्द सेम आहे, काहीच फरक नाही आहे. आता 26 नंबरचा क्वेश्चन आणि याची फायनल आन्सर की जर आपण चेक केली तर या ठिकाणी 26 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन B त्यांनी करेक्ट दिलेलं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, ऑप्शन B हे करेक्टच आहे. पण कसं इंग्लिशमधनं आन्सर कीचं, कारण इंग्लिशमधनं ऑप्शन B हा वेगळा आहे आणि ऑप्शन C हा वेगळा आहे, पण मराठीमधनं ऑप्शन B आणि C सेम आहे. मग ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन C दिलाय त्यांचं पण आन्सर करेक्ट यायला हवं, कारण दोन्ही पण ऑप्शन ॲक्युरेट सेम आहेत.
पण फायनल कन्सिडर केलं फक्त इंग्लिशच. आता 26 नंबरचा क्वेश्चन आहे, आणखी क्वेश्चन दाखवतो. हे बा त्याच क्वेश्चन पेपरमधील 93 नंबरचा क्वेश्चन. इथं काय म्हणले, ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी इन्कम इज नॉट एक्झम्प्ट फ्रॉम टॅक्स. आणि इकडे काय म्हणले पा, आयात कायद्यान्वये खालीलपैकी कोणत्या संपत्तीपासूनचे मूळ संपत्तीचे उत्पन्न करमुक्त आहे. म्हणजे थोडक्यात इथं निगेटिव्हिटी, इथं पॉझिटिव्हिटी आहे. ठीक आहे, इथं काय म्हणले, आहे म्हणलंय आणि इथं नॉट म्हणलंय. क्वेश्चन पूर्णपणे चेंज आहे. आता आपण 93 नंबरचा क्वेश्चन जर पाहिला आन्सर कीमध्ये, तर 93 नंबरच्या क्वेश्चनचा ऑप्शन सी त्यांनी करेक्ट दिलंय. हे ऑप्शन सी कशानुसार आहे, इंग्लिश मिडियमनुसार. मराठी तर त्यांनी कन्सिडरच केलेलं नाहीये. आता आणखी क्वेश्चन दाखवल सिमिलरली याच क्वेश्चन पेपरमधला. थोडंसं खाली जाऊया. हे पहा 96 नंबरचा क्वेश्चन. हा 96 नंबरचा क्वेश्चन आहे. या ठिकाणी त्यांनी काय म्हणलंय, लेस दॅन म्हणलंय. इथे पहा लेस दॅन, आणि ते काय म्हणलंय, पेक्षा जास्त. म्हणजे इथं पेक्षा कमी कुठलंही ते विचारलंय, इथं पेक्षा जास्त कुठलंही हे विचारलंय. क्वेश्चन सिरियल नंबर 1च आहे. आता हा क्वेश्चन विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलता. चॅलेंज त्याचा ॲक्सेप्ट झाला असेल किंवा त्यांना चुकीचा वाटला असेल, म्हणून त्यांनी आन्सर कीमध्ये 9 हे प्रोव्हाइड केलं. मग बाकीच्या क्वेश्चनचं काय. ठीक आहे, हे बाकी 3-4 जे आणखी क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चनचं काय. जसं हा क्वेश्चन त्यांनी ड्रॉप केला, पण बाकीचे क्वेश्चन त्यांनी ड्रॉप केले नाही. इथं 3 क्वेश्चनचे आन्सर भिन्न आहेत पहा. 3 क्वेश्चन म्हणजे हा खूप मोठा स्कोअर तुमचा होऊ शकतो. विद्यार्थ्यांचे एका क्वेश्चननी रिझल्ट राहिलेले आहेत. बरोबर. मग अशा चुका यावर्षी होऊ नये त्या अनुषंगाने युनिव्हर्सिटीसोबत मी बोलणं केलेलं आहे. ठीक आहे, यावर युनिव्हर्सिटीचं काय म्हणणं आहे ते तुम्हाला रिपीट करतो. युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार फायनल हे इंग्लिशच कन्सिडर केलं जातं. ठीक आहे, आणि हेच तुम्हाला मी याआधी पण सांगितलं होतं. म्हणजे ज्यावेळेस मी 9 महिन्यापूर्वी व्हिडिओ अपडेट केला, या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे पहा, युनिव्हर्सिटी फायनल इंग्लिशच क्वेश्चन पेपर कन्सिडर करणार. मराठीतनं ट्रान्सलेशन हे ऑप्शनल असतं, ते फायनल आन्सर कीसाठी कन्सिडर केलं जात नाही. असा UGCचा नियम आहे. ठीक आहे, बरोबर. म्हणजे UGCच्या नियमानुसार फायनल हे इंग्लिश कन्सिडर केलं जातं, मराठीतनं कन्सिडर केलं जात नाही. हे करेक्ट आहे, काही चुकीचं नाही आहे. पण युनिव्हर्सिटीमार्फत जे प्रॉस्पेक्ट इश्यू होतं कधी एक्झामिनेशन होण्याआधी, त्या प्रॉस्पेक्टमध्ये सर्व गाईडलाईन दिलेल्या असतात एक्झामिनेशन संदर्भात. त्या प्रॉस्पेक्टमध्ये या पॉईंट संदर्भात कुठलाही पॉईंट त्यांनी मेन्शन केलेला नाही आहे. म्हणजे इंग्लिश आणि मराठी या दोन्ही क्वेश्चनमध्ये जर तफावत असेल तर युनिव्हर्सिटीचा डिसिजन काय असेल या संदर्भात त्यांनी कुठलाही पॉईंट मेन्शन केलेला नाही आहे. हाच पॉईंट त्यांना मी त्या ठिकाणी एक आयडेंटिफाय करून दिला आहे. एक तर त्यांनी प्रॉस्पेक्टमध्ये अशा प्रकारचे एक काहीतरी पॉईंट मेन्शन करावा की जेणेकरून विद्यार्थ्यांना क्लिअर होईल की फायनल हे इंग्लिशच कन्सिडर करणार, मराठी कन्सिडर करणार नाही. किंवा त्यांनी असा तरी एखादा पॉईंट मेन्शन करावा की जर इंग्लिश आणि मराठी या दोन्ही क्वेश्चनमध्ये जर तफावत असेल, वेगळे प्रश्न असतील, तर तो क्वेश्चन त्या ठिकाणी बाद होऊन जाऊ शकतो, तो क्वेश्चन ड्रॉ केला जाऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे या इंग्लिश आणि मराठी या ट्रान्सलेशनमध्ये ज्या चुका होतात त्या चुकांबद्दल युनिव्हर्सिटीने काही ना काही पाऊल उचलणं गरजेचं आहे. सिंपल. कारण विद्यार्थ्यांचा रिझल्ट यामुळे पण राहू शकतो. मागच्या वर्षी अशा चुकांमुळे देखील विद्यार्थ्यांचा रिझल्ट राहिलेला आहे. हे पहा, तुम्ही सिंपल गोष्ट आहे ना. इथं लेस दॅन म्हणलंय, इंग्लिशमधले विद्यार्थी प्रॉपर एक्झाम देतील, त्यांचा आन्सर बरोबर येईल. पण ज्यांनी मोर दॅन म्हणलंय, ठीक आहे, पेक्षा जास्त म्हणलंय, त्यांच्या विद्यार्थ्यांचं काय. त्यांनी मराठीतनं पेपर वाचला, पूर्ण आन्सर दिलं, त्यांना वाटलं आपण करेक्ट दिलं, पण क्वेश्चन फायनल हा कन्सिडर होणार आहे. निदान असं मेन्शन तरी केलं पाहिजे प्रॉस्पेक्टमध्ये, रूल रेग्युलेशनमध्ये ते ॲड केलं पाहिजे. नाही ॲड करत आहे तर तुम्ही दोन्ही पण प्रश्नांना वेटेज सेम द्या. इंग्लिशमधनं असो किंवा मराठीतनं असो, ट्रान्सलेशनमध्ये मिस्टेक आहे ना, क्वेश्चन ड्रॉ करा. किंवा इकडं ए ऑप्शन आहे, इकडं डी ऑप्शन करेक्ट आहे, तर आन्सर कीमध्ये दोन्ही पण ऑप्शन करेक्ट दाखवा. अशी पण प्रोव्हिजन असते. सिंपल. म्हणजे काही ना काही पावलं उचलणं गरजेचं आहे, असं युनिव्हर्सिटीला मी रिकमेंड केलं आहे. युनिव्हर्सिटीचं यावर म्हणणं असं आहे. ठीक आहे, आता युनिव्हर्सिटीचं म्हणणं काय ते सांगतो. युनिव्हर्सिटीने असं सांगितलं आहे की यावर्षी प्रॉस्पेक्टमध्ये आम्ही हा मुद्दा मेन्शन करू, इंग्लिश व्हर्सेस मराठीचं ट्रान्सलेशनमध्ये चूक असेल, मिस्टेक असेल, तर त्याचं फायनल कन्सिडरेशन कुठलं होणार, हा पॉईंट ते प्रॉस्पेक्टमध्ये मेन्शन करतील. सिंपल असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी कमिटीसमोर हे मांडलेलं आहे. मीटिंग जी झाली त्या मीटिंगमध्ये पण हा मुद्दा त्यांनी मांडला आहे, असं युनिव्हर्सिटीच्या कॉलमार्फत त्यांनी सांगितलं आहे. मग यावर्षी जे प्रॉस्पेक्ट इश्यू होईल त्या प्रॉस्पेक्टमध्ये इंग्लिश व्हर्सेस मराठी या क्वेश्चनच्या ट्रान्सलेशन संदर्भात कुठला मुद्दा त्यांनी मेन्शन केला आहे का नाही हे आपल्याला पाहायचं आहे.
जे विद्यार्थी मराठी मीडियमनी पेपर देणार आहेत, कुठलाही सब्जेक्ट असो, नॉर्मली आर्ट्स फॅकल्टीचे विद्यार्थी मराठीतूनच पेपर देतात. ठीक आहे, हिस्ट्री असेल नाही कुठलाही असेल, इकॉनॉमिक्स असेल, अर्थशास्त्रामधूनच म्हणजे मराठीतून पेपर देण्याचा प्रयत्न करतात. मग त्या विद्यार्थ्यांनी प्रॉस्पेक्टमध्ये हा पॉईंट बारकाईने पाहायचा आहे. प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये 100 प्रश्नांपैकी 4 ते 5 प्रश्नांमध्ये मिनिमम अशा चुका झालेल्या असतात आणि अशा ठिकाणी तुमचे मार्क कमी होऊ शकतात, तुमची चुकी नसताना देखील. म्हणून यावर्षी युनिव्हर्सिटी प्रॉस्पेक्टमध्ये असा काही पॉईंट मेन्शन करते का नाही आपल्याला पाहिजे आहे. जर त्यांनी असा कुठलाही पॉईंट मेन्शन केला नाही तर या संदर्भात युनिव्हर्सिटीची मी पुन्हा बोलल, त्या संदर्भात त्यांचं काय मत आहे ते तुम्हाला सांगल, त्यानुसार तुम्ही एक्झामला प्रिपेअर व्हा. सिंपल. कारण का, जर तुम्ही उत्तर बरोबर दिलं तर तुम्हाला त्याचे मार्क भेटले पाहिजे आणि मार्क भेटत नसेल तर त्याचा आन्सर आपल्याला भेटला पाहिजे. सिंपल ना. कारण की 1 वर्ष अभ्यास केलेला असतो, 1 वर्षाची मेहनत ज्यावेळेस अशा चुकांमुळे वाया जाते त्यावेळेस ते खूप वाईट फील असतं. ठीक आहे, हे फील म्हणजे एक वाईट प्रसंग असा होऊ नये तुमच्यासोबत, म्हणून हे रिकमेंडेशन मी युनिव्हर्सिटीला पुन्हा दिलेलं आहे. मी कॉल केला पहा, त्या कॉलमार्फत त्यांना हे अपडेट कळवलेलं आहे. ठीक आहे, युनिव्हर्सिटीसोबत मी बोललो होतो, त्यांच्यामार्फत सांगण्यात आलं आहे की यावर्षी प्रॉस्पेक्टमध्ये हा पॉईंट आम्ही मेन्शन करू. हा पॉईंट आम्ही समितीसमोर मांडलेला आहे. मागच्या वर्षी त्यांनी हा पॉईंट मांडला नव्हता, यावर्षी त्यांनी मांडला आहे. सिंपल. सो ज्यावेळेस त्यांचं प्रॉस्पेक्ट येईल ते प्रॉस्पेक्ट मी ॲज इट इज तुम्हाला वाचून दाखवल. त्यामध्ये कुठले कुठले महत्त्वाचे पॉईंट आहेत ते तुम्हाला मी सांगणारच आहे. तो व्हिडिओ प्रॉस्पेक्ट आल्यानंतर मी अपडेट करेल. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून फॉर्म सुटल्यानंतर किंवा प्रॉस्पेक्ट आल्यानंतर तुम्हाला इमिजिएटली नोटिफिकेशन भेटून जाईल. तसेच या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्यालाही जॉईन करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेथेही तुम्हाला नेट, सेट, पेट या तीनही एक्झामबद्दल सर्व ऑफिशियल अपडेट कळवले जातात. सो फ्रेंड, येत्या 15 ते 20 दिवसांच्या आत युनिव्हर्सिटीचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हे रिलीज होतील. त्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि पेपर 1 संदर्भात तुम्हाला डिटेलमध्ये कोर्स हवा असेल तर या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा, तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल. लवकरच नवीन बॅच या कोर्स आपण सुरू करत आहोत. आत्ता जी बॅच चालू आहे त्या चालू बॅचमध्ये तुम्ही ॲक्सेस मिळून देखील प्रिपरेशन सुरू करू शकता, जेणेकरून तुमचे दिवस वाया जाणार नाही. खूप कमी दिवस आहे, 4 महिने आपल्या हातामध्ये आहे. या 4 महिन्यांमध्ये तुम्ही प्रॉपर वेने अभ्यास केला तर 110% तुम्ही एक्झाम क्लिअर करू शकता. पेपर 1 मध्ये 80 मार्क देखील विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत. पेपर 1 मध्ये जर 80 मार्क भेटत असेल तर पेपर 2चं बर्डन तुमचं कमी होऊन जातं, तुम्ही डेफिनेटली क्वालिफाय होऊन जाता. ठीक आहे, तर तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा असेल या नंबरवर मेसेज करून इन्फॉर्मेशन पाहू शकता. इन्फॉर्मेशन पाहिल्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. तुम्हाला नवीन बॅचमध्ये पण ॲक्सेस दिला जाईल, ओल्डमध्ये हवा असेल तर ओल्डमध्ये पण ॲक्सेस दिला जाईल. ठीक आहे. सो आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.